बाहेर ऊन तर खूपच पडलेलं होतं, पण मी घरातील सर्व कामे पटपट आटपून घेतली आणि शिवांश सोबत थोडासा वेळ घालवला. त्याला छान असं खाऊ घातला आणि आज होता यात्रेचा 3रा दिवस. आम्ही जाणार होतो बघण्यासाठी, म्हणजे आज शोभेचे दारूकाम बघण्यासाठी खूप साऱ्या लोकांची गर्दी असते. मुक्ताई माता आणि काळोबा देवाची यात्रा असते, त्यामुळे आम्ही इथे जाणार होतो. इकडे आम्ही येऊन पोचलेलो होतो. पालखी मिरवणुकीसाठी निघालेली होती, त्यामुळे आणि त्यानंतर पालखी देखील येऊन पोचलेली होती आणि इथे शोभेचे दारूकाम देखील सुरू झालेले आहे. एवढ्या छान पद्धतीने ते ऑर्गनाइज्ड केलेलं असतं आणि ते बघायला देखील खूप छान वाटतं. आणि असेच प्रकारचे वेगवेगळे शोभेचे दारूकाम देखील तिथे सादर करण्यात आले होते. याचा डिटेल ब्लॉग मी माझ्या या चॅनलवर देखील अपलोड केलेला आहे. तुम्ही अवश्य व्हिजिट करून तो बघू शकता. मुक्ताई माता आणि काळोबा देवाची यात्रा ही अवघ्या 10 दिवसांची असते. चला आता आम्ही निघालेलो आहोत आणि गोड आईस्क्रीमने दिवसाचीही शेवट झालेला आहे. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.